अजिंक्य महाराष्ट्र न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे। सरकारने गेल्या वर्षी जे मुद्रांक कर वाढवले होते त्याचा त्रास नाहक त्रास आपल्या विद्यार्थ्यांना होत होता, परंतु या सरकारने विद्यार्थ्यांचा हा त्रास कायमचा बंद केलेला आहे। म्हणजे ज्यावेळेस आपल्याला विद्यार्थ्यांना जात पडताळणी अर्ज करावा लागायचा, उत्पन्नाचा दाखला किंवा शैक्षणिक कामासाठी कुठलेही असले तरी त्यांना 100 रुपयाचा स्टॅम्पवर घेऊन ते ॲफिडेविट करून द्यावं लागायचं, परंतु सरकारने गेल्या वर्षी 100 होऊन 200हून अधिक 500 रुपयांवर स्टॅम्प ड्युटी नेली होती। त्याचा त्रास शेतकरी आणि विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये होत होता, परंतु तो त्रास फडणवीस सरकारने या वर्षी हा निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना आणि पालकांना चांगला आनंदाची बातमी या ठिकाणी दिलेली आहे। नुकतेच पत्रकार परिषद झाली आणि या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान भवनाबाहेर हा पत्रकारांशी संवाद करताना हा निर्णय दिलेला आहे। त्यामुळे ज्यावेळेस विद्यार्थ्यांना स्टॅम्प ड्युटी भरावी लागायची ते स्टॅम्प ड्युटीतून कायमचा दिलासा विद्यार्थ्यांना आणि पालकांना दिला आहे, म्हणून सर्वांच्या आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे। हे जो कर वाढवला होता हा सरकारला जवळजवळ 2000 कोटीहून अधिक फायदा होणार होता, परंतु याचा त्रास सर्वसामान्याला होऊ लागला, म्हणून हा मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये फडणवीस सरकारने चांगला निर्णय घेतला। विद्यार्थी आणि पालकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे। अजिंक्य महाराष्ट्र न्यूज सह मी अंकुश सवालाख थेट बारामतीवरून। धन्यवाद।